आज सकाळी बबलू भाऊचा फोन आला, अरे म्हणत्या शेतामध्ये मालाची गाडी येऊन पोहोच. आता या संधीचं सोनं करायसाठी मी शेतात येऊन पोहोच. तसं ड्रायव्हर आपलं शेत सोडून शेजारच्या शेतात घुसला नाही पाहिजे म्हणून मी टरकाच्या पुढे चालवतो. तशी गाडी आता आपल्या शेतात येऊन पोहोचली. यातच मजूर आपल्या डोक्याला छात्या बांधून तयार झाले. तसं समय शंख फुकून आता युद्धाला सुरुवात झाली. यातच सगळेजण युद्धाचा काटेकोरपणाने पालन करतो. पायदा पायदाच आता युद्धामध्ये ते गोष्ट झाली ज्याची आपण कल्पना केली. ते म्हणजे युद्ध सोडून एक भाऊ नागिन डान्स करायला. पण आता हा डान्स फक्त एका ऍडव्हर्टाइज सारखा जो आला बी गेला. तशी आता सगळ्यामध्ये मालाची कटा एकदम जोरदार चालू. हा नान करती का जळगाव धुळा नान खुळा आले 100 गेले 100 यासारख्या या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तशी यंदा आपण केळीच्या बाबतीमध्ये कोणतीच गोष्ट कॉम्प्रोमाइज नाही केली म्हणून यंदा आपला चांगला माल निघला बिन चांगला भावात गेला. पण या सगळ्यामध्ये घडत अशी लटकुले होती न्यायचे काय चिंध्या बिंद्या काढणं लावलं सगळे माल तर एकदम क्वालिटी मध्ये बनवून लावलताय. तसा आता सगळा माल धुवून धावून क्वालिटी मध्ये रचना चालू पूर्ण कॅरेट दाबून दाबून भरणं लावलं. पण आता सगळ्यामध्येच मी याचं डोकं खायला अडसा काल. अरे म्हटलं भाऊ क्वालिटी दाखवा बरं थोडी. मागत तर असं होतं जसं काही मी हॉटेलमध्ये आलो. उन्हाळ्याच्या दिवशी सगळ्याला 8 वाजता ताण लागली होती म्हणून सगळ्यासाठी कॅन भरून आणली. तसं बी आता हे सगळं पुण्याचं काम असते म्हणून आपण कधी मधी करतो. तसं आता या मित्रांनो आपली गाडी काढली होती. यातच आता सगळे कॅरेट एकदम परफेक्ट मोपून घेत कारण कॅरेट उन्हात अंदाज लागते का किती क्विंटल माल झाला. बरं आता या सगळ्यामध्ये कॅरेटवर पत्ती मारून घेत. तसे कॅरेटवाले भाऊ काही शाहरुख खान पेक्षा कमी वाटत ना ते पत्तीला. यामध्ये आता सगळ्या जणांना हातभार लावून खिचडीचं बघून वर घेत कारण आता गाडी काट्यावर न्यायची. बरं आता तसं तुम्हाला सांगतो का आपल्याला माल किती झाला आणि भाव किती भेट पण त्यासाठी आपल्याला अगोदर फॉलो करून घ्या कारण ते सगळे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार.